उमरा बायपासवर पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदण्याचे काम सुरू। त्याच दरम्यान डोंगरातला दगड रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने दगड हटवला। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पुढचे 3 दिवस अनियमित पाणी पुरवठा होणार। गाळ जमा झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसल्यामुळे परिणाम। नाशिकमध्ये आठवड्याभरातच डेंग्यूचे 96 नवे रुग्ण। एकूण रुग्णसंख्या 365 वर। रुग्णसंख्या वाढल्यानंतर पालिकेची जनजागृती मोहीम। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गच्या फोंडा घाटात रस्त्यावर पडला मोठा खड्डा। अवजड वाहनांना घाटातून वाहतूक करायला बंदी। नागपूर होर्डिंग दुर्घटने प्रकरणात निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। खासगी तक्रारीवरून खालिद यांची एसीबी चौकशी सुरू। तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे सीईओ निगण्णा पाटलांचं अखेर निलंबन। मद्यधुंद अवस्थेमध्ये वाहन चालवणं भोवलं। संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामध्ये महिला वाहक आणि प्रवासी भिडले। बसमध्ये प्रवासी आणि महिला वाहकामध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी। दक्षिण आफ्रिका आणि युगांडामधील एड्स बाबत महावैद्यकीय चाचणी यशस्वी। वर्षातून 2 वेळा इंजेक्शन घेतल्यास एड्स रोखणं शक्य, संशोधकांचा दावा।